नमस्कार, महाराष्ट्र सुहाना किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आरती। आज आपण बनवत आहोत बिलकुल सिंपल पद्धतीने रुमाली रोटी। माझ्या चॅनलला लाईक नाही केलं असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइबर ऑल बेल क्लिक जरूर करा आणि माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा। याच्यामध्ये 3 पॉइंट्स सांगितले आहे मी। चला तर मग आपण विधी सुरू करूया। मी 1 वाटी मैदा घेतला आहे। मैद्यामध्ये मी थोडासा मीठ टाकला आहे चवीसाठी आणि हा पहिली टिप्स हे आहे की मी याच्यामध्ये 1 बुटला तेल सोडला आहे। 1 बुटला तेल सोडून याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला, जो मैदा घेतला आहे तो। दुसरी टिप्स हे आहे की आपण याला दुधानंच भिजवायचं आहे। या मैद्याचा घोलला आपण दुधानं पूर्ण भिजवायचं आहे। दुधानंच भिजवायचं आहे आणि जसं आपण घरची कणिक भिजवतो त्याच्यापेक्षाही थोडीशी आसट भिजवायची आहे। आणि हे आपला कणिक भिजल्याच्या नंतर मी याला 5 मिनिटासाठी ठेवलं होतं आणि हे 5 मिनिटं छान भिजून झाले आहे। अजून मी याला एक वेळा कोरपाटवर थोडंसं तेल लावून छान अजून मुरून घेतलं आहे, म्हणजे छान चुरून घेतलं आहे मी। आणि याचे छोटे छोटे 2 गोळे करून घेतले आहे, म्हणजे पेढ्यासारखे मी छोटे छोटे 2 गोळे करून घेतले आहे। आणि याला आता आपण छान पुरीसारखं बेलूया। पुरी एवढ्या अंतरावर आपल्याला याला बेलायचं आहे। पण बेलाच्या पहिले आपण याला दोन्ही साईडनं छान तूप नाही तर तेल लावून घ्यायचं आहे। तूप नाही तर तेल दोन्हीही साईडनं आपल्याला छान लावून घ्यायचं आहे। तूप न तेल याच्यासाठी लावायचं आहे की आपली पोळी छान निघाली पाहिजे। ही आहे आपली तिसरी स्टेप। आणि याला थोडंसं मैद्याचं पीठ घेऊन हलक्या हलक्या हातानं आपल्याला हे बेलायचं आहे। बिलकुल हलक्या हलक्या हातानं, की ते 2 पोळे आपले एकदम एक नाही झाले पाहिजे। असे हलक्या हलक्या हातानं आपल्याला छान ही पोळी मोठ्या साईजची करून घ्यायची आहे। जेवढी मोठी होते तेवढ्या साईजची आपल्याला ही पोळी करून घ्यायची आहे। अशा तरीकेने मी ही पोळी पूर्ण गोल करून घेतली आहे। चला तर मग माझा तवा गरम झाला आहे। तवा ठेवला आहे मी गॅसवर। तवा गरमही झाला आहे आणि मी त्याला तूप लावला आहे आणि पोळी शेकासाठी ठेवली आहे। एका साईडनं छान शेकून झाली आहे माझीवाली पोळी आणि एका साईडने मी तूप लावलं आहे। असं करून हे दोन्ही साईडनं छान शेकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं छान त्याला तूप लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही माझी पोळी पूर्ण शेकून झाली ना, बघा तुम्ही आता पोळी कशी आपली रुमाली रोटी कशी काढली। तर अशा तरीकेने ही रुमाली रोटी मी शेकून घेतली आहे आणि ती चाकूच्या सहाय्याने मी काढून घेतला आहे। बघा, बिलकुल सोपी पद्धतीने मी ही रुमाली रोटी तयार केली आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइबर ऑल बेल क्लिक जरूर करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मस्त राहा, छान राहा, खुश राहा, खात राहा। धन्यवाद।